Hello students, now we are going to see theory of that interference fringes. That means we are considering two sources of light, and if they are producing interference pattern on screen at some distance from its center, then we can obtain the relation between its frequency wavelength, or we can also obtain the path difference for which there should be bright point or डार्क पॉईंट. म्हणजे आपण आता दोन सोर्सेसपासून निघणाऱ्या लाईट रेससाठी एखाद्या पॉईंटवर जर ते लाईट रेस इंटरफेरन्स त्यांचं होत असेल, तर त्या ठिकाणी डार्क मिळणार की ब्राईट मिळणार पॉईंट ते आपण काढू शकतो. आणि ते काढण्यासाठी आपल्याला एक थिअरी विचारात घ्यावी लागते. ती म्हणजे अशी आहे, आपण दोन कोणते तरी सोर्सेस घेत आहोत. आपण ते सोर्सेस एखाद्या स्क्रीनपासून काही अंतरावर घेत आहोत, जवळपास 1 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर. उदाहरणार्थ आपण इथे आता घेतलेला आहे, कन्सिडर टू सोर्सेस ऑफ लाईट S1 and S2 and they are at distance D. Source S1 and S2 are separated by distance D. म्हणजे डिस्टन्स D एवढ्या अंतरावर जर हे दोन सोर्सेस एकमेकांपासून वेगळे केलेले आहेत असे जर असतील, आणि O डॅश अशा प्रकारे त्याचा हा सेंटर असेल, त्यानंतर S1 पासून निघणारा रे आणि S2 पासून निघणारा रे जो आहे तो पॉईंट P वर पोहोचत आहे. तर पॉईंट P हा डार्क असेल की ब्राईट असेल हे आपल्याला काढायचं आहे. हे आपल्याला दोघेही किती प्रमाणात पाथ डिफरन्स दाखवतात, म्हणजे दोन्ही सोर्सेसपासून निघणारा जो लाईट आहे तो एकमेकांपासून किती प्रमाणात दूर असताना, म्हणजे त्यांच्यातला पाथचा डिफरन्स किती प्रमाणात असेल तेवढा असताना इथे ब्राईट पॉईंट किंवा डार्क पॉईंट दाखवेल, ते आपल्याला पाहायचं. त्याकरिता आपण असं विचारात घेऊ की S2 जो आहे किंवा S1 पासून निघणारा जो रे आहे तो हॉरिझॉन्टलशी थीटा अँगल करतो, आणि S1 S1 डॅश किंवा S2 डॅशच्या मधातला जे डिस्टन्स आहे, म्हणजे स्क्रीनचं डिस्टन्स सोर्सपासूनचं, ते जर कॅपिटल D एवढं असेल, लक्षात ठेवायचं, सोर्स टू स्क्रीनचा डिस्टन्स कॅपिटल D आहे आणि दोन्ही सोर्सेसच्या मधातला डिस्टन्स हे स्मॉल d आहे. त्याचा सेंटर जो आहे तो O आहे. त्याचप्रमाणे जवळपास y एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला पॉईंट P विचारात घ्यायचा, जिथे आपल्याला इंटरफेरन्स फ्रिंजेस मिळतात. फ्रिंजेस म्हणजे काय ते आपण नंतर पाहणारच. याच्यामध्ये डिस्टन्स y आहे, समजा y एवढ्या डिस्टन्सवर मला P पॉईंट मिळतो. आता मी S1P आणि S2P हे जे काही रेस पोचत आहेत त्यांच्या पाथमधला डिफरन्स किती असेल ते पाहू आपण सगळ्यात पहिले. ते मी तुम्हाला सांगतो. तर S1 पासून P पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच S1 पासून जर एक परपेंडिक्युलर टाकला S2 वर, तर तो परपेंडिक्युलर जिथे मीट होतो तिथून तर पुढचं डिस्टन्स जे आहे P पर्यंत तेवढं असेल. हे आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन जे आहे परपेंडिक्युलर टाकल्यानंतर डायग्राममध्ये आपल्याला दिसते बघा. त्यामुळं S2 पासून तर इथे कुठेतरी जो काही आपण पॉईंट विचारात घेतला आहे तिथपर्यंत असणारं जे आहे ते तो झाला पाथ डिफरन्स. म्हणजे S2P हे जास्त फॉलो केलेलं आहे डिस्टन्स, आणि S1P हे कमी फॉलो केलेलं आहे. जास्त पाथमधून कमी पाथ जर मायनस केला तर उरलेला जो काही पाथ मला दिसते इथं, तेवढ्या प्रमाणात पाथचा डिफरन्स त्या ठिकाणी तयार झाला आपल्याला दिसून येतो. तर हा जो काही पाथचा डिफरन्स आहे हा आपल्याला काढायचा आहे, आणि हा डिफरन्स किती असेल त्यानुसार पॉईंट आपल्याला डार्क मिळेल की ब्राईट मिळेल ते पाहायचं. मग त्यावेळेस आपल्याला इथे जर हा अँगल थीटा असेल, S2P नी S2 डॅश सोबत केलेला अँगल जर थीटा असेल, तर आता लक्षात घ्या की इथे S1 S2 अशा प्रकारे जर मी स्ट्रेट लाईनमध्ये विचारात घेतले, ही हॉरिझॉन्टलला ते परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा अँगल 90चा असेल इथे पूर्ण. तशाच प्रकारे आता अशा प्रकारचं हॉरिझॉन्टल मी जर इथून इथपर्यंत थीटा अँगलने फिरवलं, त्याचप्रमाणे मग
याला परपेंडिक्युलर असणारी ही जी लाईन होती याला परपेंडिक्युलर असणारी ती पण याला परपेंडिक्युलर राहील अशी थिटा अँगलने फिरेल. म्हणून मग हा अँगल जर थिटा असेल तर हा पण काय असला पाहिजे, थिटाच असला पाहिजे. कारण की इथे S1 S2 हे S2 S2 डॅशला परपेंडिक्युलर आहे, त्याचप्रमाणे इथे S2P ला S1 पासून काढलेला परपेंडिक्युलर मीट होत आहे. म्हणून मग हा पण अँगल काय असला पाहिजे, थिटा असला पाहिजे. लक्षात आलं की नाही. आता आपण या कन्स्ट्रक्शन्सवरून दोन गोष्टी लिहू शकतो. एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण अँगल विचारात घेऊ वरचा, हा 90चा जो अँगल इथे आपण पाहू शकतो. तर स्क्रीन जी आहे ती आपण एक्झॅक्टली व्हर्टिकल ठेवलेली आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनशी 90चा अँगल त्यांनी केलेला आहे. असं S1 S1 डॅश P असा एक ट्रायंगल जो 90चा दाखवतो. त्याप्रमाणे मला तिथे जर लिहायचं राहिलं तर आणि S2 S2 डॅश P हा दुसरा एक ट्रायंगल मी विचारात घेतला, तो इथे पण 90चा अँगल मला करताना दिसत आहे. सगळ्यात पहिले हा मोठा ट्रायंगल विचारात घेऊ आपण. इथे मला दिसते S2 S2 डॅश P याच्यामध्ये जो ट्रायंगल आहे हा 90चा अँगल आहे. 90चा अँगल असल्यामुळे मला पायथागोरस थेरम इथे अप्लाय करता येतो. आणि पायथागोरस थेरम अप्लाय करताना मला याच्या समोरची साईड म्हणजे S2P याला आपण हायपोटेनस किंवा कर्ण असं म्हणतो. मग आपण पायथागोरस थेरम लिहिताना कसं लिहित असतो, हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर आहे की. तर ही साईड जी आहे ती तर कॅपिटल D आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणून मग हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे S2P स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड म्हणजे S2 डॅश म्हणजे D स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडचा स्क्वेअर, दुसरी साईड म्हणजे S2 डॅश P आहे. तर S2 डॅश O पर्यंत हे जे काही S2 S1 एवढं डिस्टन्स आहे त्याच्या अर्ध डिस्टन्स मला दिसते, कारण O डॅश जो आहे तो या स्क्रीनवरचा सेंटर आहे समजा. म्हणून मग इथून इथपर्यंत डिस्टन्स हे D/2 असलं पाहिजे. म्हणून मी इथे लिहितो D/2 आणि तसंच हे पण डिस्टन्स D/2 असलं पाहिजे इथून इथपर्यंत, आणि हे इथून इथपर्यंत D/2 असलं पाहिजे. बरोबर आहे की. तर अशा प्रकारे D/2 असे दोन डिस्टन्सेस आहेत. आणि S2 डॅश O पर्यंत डिस्टन्स हे D/2 आहे. O पासून तर P पर्यंत डिस्टन्स आपण लेट Y असं कन्सिडर केलेला आहे. व्हर्टिकल आहे म्हणून आपण Y ॲक्सिस प्रमाणे त्याला Y असं म्हणू. तर हा झाला S2 डॅश पासून P पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे D/2 प्लस Y झालं. ते म्हणजे Y प्लस D/2 होल स्क्वेअर मला करावं लागेल जर मला या साईडचा स्क्वेअर करायचा असेल तर. म्हणून इथे लिहिलेला आहे Y प्लस D/2 होल स्क्वेअर. सिमिलरली फॉर दिस स्मॉल ट्रायंगल S1 डॅश P, या ट्रायंगलसाठी सुद्धा S1 डॅश ही एक साईड झाली, तिचा स्क्वेअर म्हणजे Dचा स्क्वेअर प्लस आता ही P पासून तर O पर्यंत ही दुसरी साईड झाली, त्याचा कसा आपण स्क्वेअर करणार. P पासून S1 डॅश पर्यंत साईड झाली त्याचा, तर S1P होल स्क्वेअर म्हणजेच आपण म्हणू की इथपर्यंतचा डिस्टन्स जे आहे ते Y आहे आणि त्यातून D/2 जर काढलं तर मला मिळते S1 डॅश P. म्हणून मग Y मायनस D/2 जर केलं तर मला मिळते S1 डॅश P. म्हणून मग Y मायनस D/2 होल स्क्वेअर. अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी इथं आपल्याला काढलेल्या दिसतात. यांचे स्क्वेअर सध्या न करता डायरेक्टली आपण याच्यातून हे मायनस करू, कारण की S2P हे जास्त डिस्टन्स आहे आणि S1P हे कमी आहे. S2P मधून S1P मायनस केल्यावर जे मिळेल तो झाला आपला पार्ट डिफरन्स, तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर जर मी केलं तर मला असं दिसते, पहिले आपण याचा स्क्वेअर करू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. याच्यासारखं करताना पहिले तर D स्क्वेअर अच्छाच लिहून टाकू, पण इथे करताना A प्लस B होल स्क्वेअर करावं लागेल. त्यामुळे A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर असं येईल, म्हणजे Y स्क्वेअर पहिल्यांदा. त्यानंतर बरं पहिले आपण लिहून घेऊया हेचे आहेत, कारण त्यातला D स्क्वेअर पहिले कॅन्सल होऊ शकतो. म्हणून हे अच्छे असं लिहिलं पहिले S2P होल स्क्वेअरचं मायनस S1P होल स्क्वेअरचं अच्छे असं लिहिलं. तर मायनस साईन आतमध्ये मायनस आणि हे प्लस होऊन, पण आतून मायनस साईन या ब्रॅकेटसाठी घेतलेलं असल्यामुळे फक्त इथे मायनस लिहिलेला आहे आणि D स्क्वेअरला मायनस केलेलं आहे. बरोबर आहे की. ती नंतर आतमध्ये आपण नंतर घेऊ ती साईड. म्हणून D स्क्वेअर दोन्हीकडे असल्यामुळं आणि हा एक मायनस आणि एक प्लस असल्यामुळे दोन्ही काय होईल, कॅन्सल होईल. तर आले फक्त दोन ब्रॅकेट्स. या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करूया आपण. Y स्क्वेअर प्लस ट्वाईस Y D/2, बघा ट्वाईस Y D/2
प्लस डी बाय टू स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर बाय 4 मायनस यातला डी स्क्वेअर मायनस झाला, डी स्क्वेअर कॅन्सल झाला, मायनस वाला तर इथे मायनस लागेल या ब्रॅकेटला, म्हणून मग मायनस लिहू, ब्रॅकेटमध्ये राहील वाय स्क्वेअर मायनस 2yD बाय 2 प्लस डी स्क्वेअर बाय 4. आता मायनस साईन आतमध्ये गेल्यानंतर मायनस वायला वाय स्क्वेअरला लागेल मायनस वाय स्क्वेअर, आतमध्ये मायनस ट्वाईस yD बाय 2 होता म्हणून मायनस मायनस प्लस होईल, प्लस डी बाय 2 होल स्क्वेअर होता म्हणून प्लस मायनस मायनस होईल डी स्क्वेअर बाय 4. आता यातल्या कोणत्या कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात बघा, तर वाय स्क्वेअर हा प्लस आहे आणि मायनस सुद्धा आहे त्यामुळे तो कॅन्सल होईल, ट्वाईस yD बाय 2 आहे, 2 कॅन्सल झाला म्हणजे इथे yD राहिलं, डी स्क्वेअर बाय 4 प्लस आहे आणि डी स्क्वेअर बाय 4 मायनस आहे म्हणून ते कॅन्सल होईल, ट्वाईस yD बाय 2 मधला 2 कॅन्सल झाला, yD राहिलं म्हणजे yD प्लस yD राहिलं म्हणजे ट्वाईस yD राहिलं, म्हणजे s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर इज इक्वल टू 2yD. बघा म्हणून मग याला आपण एक्सपांड करू, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी त्याप्रमाणे, तर ए प्लस बी म्हणजे s2p प्लस s1p, ए मायनस बी म्हणजे s2p मायनस s1p इज इक्वल टू ट्वाईस yD, जसं तसं आपण लिहिलं, म्हणून मग s2p मायनस s1p याचे असे इक्वल टू ट्वाईस yD अपॉन जर आपण हे नेलं तर असं राहील. आता डायग्रामवरून जर आपण पाहतो म्हटलं तर s2p आणि s1p हे डिस्टन्स जे कॅपिटल D आहे त्याच्यापेक्षा हे डिस्टन्स असो किंवा हे डिस्टन्स असो हे खूप लहान असतं. हे डायग्राममध्ये मी जवळ काढलेलं आहे, ॲक्च्युअली दिस इज नॉट लाईक दिस बट दिस इज लाईक दिस दॅट देअर शुड बी अ व्हेरी लार्ज डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन, इट शुड बी नियरली इक्वल टू 1 मीटर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे जवळपास 1 मीटर राहतं, म्हणजे अशी स्क्रीन इथं घेतली आणि अशी दुसरी स्क्रीन इथं आहे, इथं सोर्सेस असतात आणि इथपर्यंत असते ते, म्हणून हे जर मी सरळ पाहिलं असं तर हे डिस्टन्स खूप मोठा आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते खूप लहान आहे, म्हणजे स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी. म्हणजे यापेक्षा मी असंही लिहू शकतो, स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी अँड ऑल्सो कॅपिटल डी हे खूप मोठं असल्यामुळं मला कॅपिटल डी जर मी खूप मोठं विचारात घेतलं असतं तर इथे स्क्रीन घेतली असते आणि इथून तर इथपर्यंत समजा मी कॅपिटल डी घेतलं असतं तर इथून तिरपे जाण्याची जी लाईन आहे ती जवळपास याच्यासारखीच राहिली असती. म्हणून मग हे जे सरळ जाणारं डिस्टन्स आहे हे आणि हे दुसरं तिरपं जाणारं डिस्टन्स थिटा अँगल करून हे जवळपास काय राहते, नियरली इक्वल टू सेम असं मला म्हणता येतं. म्हणून मी असं म्हणू शकतो की कॅपिटल डी शुड बी नियरली इक्वल टू s2p अँड ऑल्सो s1p, but as small d is very very less than capital D, therefore I can say that these two distances should also be equal to capital D. खूप मोठं असल्यामुळं आणि इथे स्क्रीनवर स्मॉल डी डिस्टन्स खूप कमी असल्यामुळं मला हे दोन्ही डिस्टन्सेस म्हणजे कॅपिटल डी आणि हे तिरपं झालेले डिस्टन्स म्हणजे s2p किंवा s1p हे जवळपास सारखे आहेत असं सांगता येईल. म्हणून मी असं लिहू शकतो इथे की s2p याला पण नियरली इक्वल टू डी म्हणता येईल मला आणि s1p याला पण नियरली इक्वल टू डी म्हणता येईल मला. म्हणून मग हे d प्लस डी म्हणजे काय झालं, जवळपास ट्वाईस डी, नियरली इक्वल टू ट्वाईस डी, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी ग्रेटर डिस्टन्स अँड देअरफॉर आय कॅन से दॅट इज नियरली इक्वल टू ट्वाईस डी असं मला म्हणता येते. आणि म्हणून याच्यावरून मला असं समजते मग डेल यल म्हणजे समजा आपण म्हटलं की याच्यातला जो पार्ट डिफरन्स आहे तो जर डेल यल एवढा विचारात घेतला मी तर मला त्याच्याबद्दल बोलता येते डेल यल इज इक्वल टू मग पार्ट डिफरन्स म्हणजे s2p प्लस s1p च्या जागेवर ट्वाईस डी लिहिला मी, s2p प्लस s1p च्या जागेवर ट्वाईस डी लिहिला मी, इथे काय झालं ट्वाईस yD अपॉन 2d, म्हणून हे अच्छा असं लिहिलं इथे. किंवा मग डेल यल साठी सध्या लिहून घेऊ s2p मायनस s1p म्हणजे काय आहे, आपला पार्ट डिफरन्स आहे s2p मायनस s1p यांच्यातलं हे जे उरलेलं डिस्टन्स आहे काय झालं मग पाथ डिफरन्स झाला, म्हणून त्याला डेल यल असं लिहिलं मी इक्वल टू 2yD अपॉन त्याच्या जागेवर लिहू आपण ट्वाईस डी, म्हणून इथे राहिलं ट्वाईस डी, 2 कॅन्सल झाला तर मिळाला yD अपॉन कॅपिटल डी. लक्षात आलं. म्हणजे आता हा पार्ट डिफरन्ससाठी आपण या पार्ट डिफरन्ससाठी व्हॅल्यू काढलेली आहे आणि ती म्हणजे y म्हणजे ज्या अंतरावर फ्रिंज मिळत आहे
ते स्मॉल डी म्हणजे यांच्याचा डिस्टन्स आणि कॅपिटल डी म्हणजे सोर्स आणि स्क्रीनचं डिस्टन्स. याच्यावरून मला डेल एलची व्हॅल्यू काढता येते. लक्षात आलं की नाही? तर पाथ डिफरन्स काढण्यासाठी इथपर्यंत लिहायचं. आता जर विचारलं की पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे की मला ब्राईट पॉईंट मिळेल किंवा किती असायला पाहिजे की मला डार्क पॉईंट मिळेल, त्याच्यासाठी आपण पाहूया इथं. आता समजा आता मी असं विचारात घेतलं की हा जो यस आहे, S1 आहे, इथून वेव अशी सरळ जात आहे आणि इथून निघणारी वेव, एक वेव पूर्ण झाली नंतर दुसरी वेव जात आहे, तर मला असं दिसते की दोन्ही वेवचे क्रेस्ट किंवा ट्रफ ॲट अ टाइम एका ठिकाणी पोहोचत आहे. म्हणजे एका वेवलेंथचा जर फरक केला तर दोन्ही वेव जवळपास सारख्याच अंतरावर सारख्या प्रमाणात एका सोर्सपासून निघालेला असल्यामुळं पोचताना मला दिसतात. म्हणून मग एका वेवचा जर फरक झाला तर मला असं दिसते की या ठिकाणी दोघांचेही क्रेस्ट किंवा दोघांची ट्रफ पोचतात. आणि क्रेस्टवर क्रेस्ट जर आला तर आपण काय म्हणू त्याला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, कारण की त्याची ॲडिशन ऑफ ॲम्प्लिट्यूड होईल आणि म्हणून आपल्याला काय मिळते, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि ट्रफवर ट्रफ आला तरी पण आपल्याला काय मिळेल, निगेटिव्ह म्हणजे खालच्या दिशेने जास्तीत जास्त असणारं ॲम्प्लिट्यूड मिळेल. लक्षात आलं की नाही? म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की इथे 1 लॅम्बडाचा जर फरक राहिला तर मला ब्राईट पॉईंट मिळेल. 1 लॅम्बडा म्हणजे काय, 1 लॅम्बडाचा फरक असू शकतो किंवा असे असू शकते ही शॉर्ट जर वेवलेंथ असेल याची, तर इथे 2 वेवलेंथ पण झाल्यानंतर परत जी वेव इथून सुरू होते त्याचप्रमाणे ही पण सुरू होईल. म्हणजे 2 वेवलेंथचा जरी फरक राहिला तरी तसंच होऊ शकते, ब्राईट पॉईंट मिळू शकतो. 3 वेवलेंथचा फरक राहिला तरी मिळू शकते. म्हणजे काय, तर इंटिजर मल्टिपल ऑफ लॅम्बडा जर म्हटलं मी, तेवढा जर फरक मला पाथ डिफरन्सचा जो आहे तो जर दिसून राहिला तर मला इथे ब्राईट पॉईंटच मिळेल असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फॉर ब्राईट पॉईंट टू ऑब्टेन वी कॅन हॅव दॅट पाथ डिफरन्स इज इक्वल टू इंटिजर मल्टिपल ऑफ लॅम्बडा ऑर वेवलेंथ ऑफ गिवन सोर्स ऑफ लाईट. म्हणून मी असं लिहू शकतो की हा जो काही पाथ डिफरन्स आहे YD/D हा किती अंतरावर मिळेल, तर पहिल्यांदा भेटणारा म्हणजे 1 लॅम्बडासाठी एका वेवलेंथचा जर फरक असेल तर Y1 म्हणू आपण त्याला. निश्चितच पुढचा जर मी विचारात घेतला तर इथे हा पाथ डिफरन्स वाढेल. म्हणजे मी पुढचा असा जर विचारात घेतला तर इथे मला परपेंडिक्युलरचा टाकावं लागेल. म्हणजे इथे 2 वेव्ह झालेल्या मला दिसून येतील. असं जर झालं, समजा 2 वेव्ह झाल्या असतील तर 2 लॅम्बडा/2 म्हणू, 2 लॅम्बडा म्हणू आपण. त्यामुळं मग इथे Y2 म्हणावं लागेल मला. हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी, म्हणजे ज्या ठिकाणी मला ब्राईट पॉईंट मिळेल. म्हणजे 1 लॅम्बडा किंवा 2 लॅम्बडा किंवा 3 लॅम्बडा किंवा 4 लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडाच्या पटीत जर मला फरक पाथ डिफरन्स जो आहे तो जर मिळत असेल तर मला काय मिळतो, मग ब्राईट पॉईंट मिळतो. आता जर मी विचार केला की मला डार्क पॉईंट कधी मिळत असेल, तर बघा डार्क पॉईंट कधी मिळेल, या ठिकाणी जो लॅम्बडाचा फरक आहे तो आता मी खालचा फरक जो आहे तो असा करतो की अर्ध्याच लॅम्बडाचा फरक करतो. तर मला काय मिळेल बघा, म्हणजे इथे मी जर फक्त अर्ध्याचाच फरक केला आणि इथून अशी जर सुरू केली वेव तर निश्चितच इथे क्रेस्ट आहे आणि त्याच वेळेस इथे ट्रफ आहे. म्हणजे इथे पोचताना नाही, एका ठिकाणी क्रेस्ट पोचेल निश्चितच आणि एका ठिकाणी ट्रफ पोचेल. हे बघा ट्रफ पोचली. म्हणजे क्रेस्ट आणि ट्रफ जर एकमेकांना येतील तर ते दोघं एकमेकांना कॅन्सल करतील आणि त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड काय राहील, 0 राहील. आणि ॲम्प्लिट्यूड जर 0 असेल तर त्या ठिकाणी डार्क पॉईंट आपल्याला मिळतो. ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम असा ब्राईट पॉईंट मिळतो. ॲम्प्लिट्यूड मिनिमम म्हणजे ॲम्प्लिट्यूड आपल्याला 0 मिळते आणि त्याला आपण डार्क पॉईंट असं म्हणू शकतो. म्हणजे अर्धी वेव जर झालेली असेल तर मला तसं मिळते. म्हणजे वेवची सुरुवात इथे क्रेस्टनी आणि इथे ट्रफनी झाली पाहिजे. मग अर्ध्या वेवपेक्षा जर पुढचा विचार केला मी तर 1.5 वेव पण असू शकते, असं म्हणजे 1 + 1/2 असू शकते. म्हणून अर्ध्या वेवसाठी मी असं म्हणतो की अर्ध्या वेवचा फरक जर आपण पुढं नेत गेलो तर मला निश्चितच डार्क पॉईंट इथे मिळतो. म्हणून मी असं लिहितो, अर्धी वेव म्हणजे काय, तर 1 - 1/2 म्हणजे हाफ इंटू लॅम्बडा. म्हणून मी असं म्हणतो इट इज द n - 1/2 मल्टिपल ऑफ लॅम्बडा. असं जर असेल, यांच्या जागेवर मी 1 2 3 4 जर लिहू या ठिकाणी लिहत असू तर मला असं मिळते की n - 1/2 म्हणजे 1 साठी जर म्हटलं तर अर्ध्या लॅम्बडाचा फरक काढतो म्हटलं तर इथे 1 जर टाकलं मी तर 1 - 1/2 म्हणजे हाफ इंटू लॅम्बडा. जर मी 1.5 लॅम्बडाचा फरक म्हणेल किंवा असं म्हणू की एक वेव पूर्ण झाली आणि दुसरी वेवचा फक्त क्रेस्टच झाला, ट्रफ झालेला नाही, अशा वेळेस ट्रफ पुढे निघेल. म्हणजे यासारखी कंडिशन मला इथे मिळेल जशी पहिली मिळाली होती. म्हणून मग असं म्हणेल मी इथे की यांच्या जागेवर 2 टाकला
म्हणजे 2 जर मी म्हटलं तर 2 मायनस हाफ म्हणजे 2 मधली अर्धी वेवलेंथ गेली असं म्हणेल मी, बरोबर आहे ना. तर 2 मधली अर्धी वेवलेंथ गेली म्हणजे इथे एक झाली आणि अर्धी झाली आणि अर्धी समोर गेलेली, असं जर राहिलं तर मला काय म्हणता येईल मग इथे की 1 म्हणजे इथून इथपर्यंत 1 वेवलेंथ आणि इथून इकडे हाफ वेवलेंथ आणि मग पुढे जे आहे ते जसं जसं आपल्याला मिळते म्हणजे क्रेस्टवर आपल्याला ट्रफ मिळतो आणि म्हणून इथे मला डार्क पॉईंट मिळतो. लक्षात आलं काय. अँड सो ऑन इफ वी आर putting the values here for n, that is 1 2 3 4, we are getting the odd number of multiples of lambda. लक्षात आलं की. किंवा फ्रॅक्शन्स मिळाला त्याप्रमाणे मला असं दिसते मग की ऑड नंबर ऑफ मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 किंवा मग फ्रॅक्शनल आपल्याला दिसते 1.5 दिसते 2.5 दिसते 3.5 दिसते. अशा प्रकारे एक वेव आणि त्यानंतरची अर्धी, 2 वेव त्यानंतरची अर्धी अशी जर झाली कंप्लीट तर मला मिळतो तिथे डार्क फ्रिंज किंवा डार्क पॉईंट किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. तर ह्या झाल्या दोन्ही कंडिशन्स कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या. लक्षात आलं.